जिल्ह्याभरात दुपारपर्यंत 35% मतदान, 114 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद, तर उद्या मतमोजणी. याबाबत वृत्त असे की धुळे जिल्हा परिषदेच्या 14 गट आणि तालुक्यातील 4ही पंचायत समितींच्या 28 गणांच्या पोटनिवडणुकीच्या अंतर्गत आज सकाळी 7:30 वाजेपासून जिल्ह्याभरातील 552 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रियेस प्रारंभ झाला. यात दुपारी 1:30 वाजेपर्यंत 35% मतदान झाले होते, तर सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदानाची मुदत असल्याने 5:30 वाजेपर्यंत या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडली. ज्यात आज सर्व रणांगणातील उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. तर बुधवारी 6 ऑक्टोबर 2021 रोजी धुळे तालुक्यासाठी येथील देवपूरमधील शासकीय धान्य गोदामात मतमोजणी होणार असून सर्व उर्वरित 3ही तालुक्यातील गट गणांची मतमोजणी त्या तालुक्यातील ठिकाणी होईल. दुपारी 12 वाजेपर्यंत निकाल हाती लागण्याची शक्यता आहे. तर यात प्रामुख्याने धुळे तालुक्यातील कापडणे या ठिकाणी कापडणे गटाच्या निवडणूक 2021 पोटनिवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत असून आज कापडणे येथे माजी पंचायत समिती सदस्य शरद माडी यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावला. तर यावेळी धुळे जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रशांत बच्छाव यांनी देखील कापडणे येथील केंद्रांना भेट देऊन मतदान प्रक्रिया सुरळीत चालू आहे की नाही या संदर्भात पाहणी केली. यावेळी मतदान केंद्रांवर मतदार बंधूंच्या रांगा लागलेल्या दिसून आल्या. तसेच फागणे येथे देखील फागणे गटाच्या निवडणूक 2021 पार पडत असून आज सकाळपासूनच माजी जिल्हा परिषद सदस्य प्राध्यापक अरविंद जाधव सर यांचा वारसा पुढे चालवत कार्यतत्पर इंजिनियर सौ अश्विनीताई पाटील यांनी देखील आपली उमेदवारी फागणे गटातून केली असून अरविंद जाधव सर यांच्या त्या सूनबाई असून उच्च शिक्षित असून फागणे गटातून निवडून येतील असा विश्वास मतदार राजाकडून मिळाल्याने यावेळेस याबाबत अधिक माहिती प्राध्यापक अरविंद जाधव सर यांनी दिली. तसेच येथील पंचायत समिती फागणे गणातून सौ शैलाताई सूर्यवंशी हे देखील पंचायत समिती फागणे गणातून निवडणूक लढवित असून भाजपाच्या दोन्ही उमेदवारांची फागणे गटातून निवडून येतील असा विश्वास यावेळेस व्यक्त करण्यात आला. तर दुसरीकडे फागणे गटातून महाविकास आघाडीचे जिल्हा परिषद गटासाठी प्राध्यापक नयनाताई पाटील या उमेदवारी करीत असून माजी पंचायत समिती सदस्य तथा माजी पंचायत जिल्हा परिषद सदस्य के.डी. पाटील यांच्या त्या धर्मपत्नी असून उच्च शिक्षित अशा असून त्या के.डी. पाटील यांचा वारसा पुढे चालवित प्राध्यापक नयनाताई पाटील या उमेदवारी केली असून फागणे गटातून तसेच त्यांच्यासोबत पंचायत समिती फागणे गणातून श्रीमती सुरेखाताई बडगुजर या देखील अनुभवी उमेदवार असून येत्या या निवडणुकीत उद्याच्या निकालात महाविकास आघाडीचाच उमेदवार फागणे गटातून येतील असा विश्वास यावेळेस व्यक्त करण्यात आला. तर यात प्रामुख्याने एकूण 14 गट आणि तालुक्यातील 4ही पंचायत समितींच्या 28 गणांसाठी सदर ही निवडणूक प्रक्रिया पार पडत असून यात 114 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले आहे. सकाळपासून मी स्वतः फागणे येथील मतदान केंद्रावर मतदार राजांचे आभार मानण्यासाठी त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी उभा आहे. मतदार राजांच्या मनामध्ये आनंद आहे, आमच्या कार्यकाळाच्या संदर्भातला विश्वास आहे आणि म्हणून मतदार राजा अतिशय आनंदी या ठिकाणी दिसतो आहे. माझी सुनबाई सौभाग्यवती अश्विनीताई पाटील ही सकाळपासून मतदारसंघामध्ये असणाऱ्या 14च्या 14 गावाच्या मतदान केंद्राच्या 25 बूथला भेट देऊन आत्ताच आलेली आहे. मतदारसंघामध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे. अवघ्या 13 महिन्याच्या कार्यकाळामध्ये जिल्हा परिषदेमध्ये मला जिथे जिथे संधी मिळाली तिथे या जिल्हा परिषद गटाच्या फागणे जिल्हा परिषद गटाच्या सर्वांगीण विकासाच्या संदर्भातल्या सर्व संकल्पना मी साकार करू शकलो आणि म्हणून आज तमाम मतदार राजा आशीर्वादाची बरसात मतदानरूपी आशीर्वादाची बरसात आज आमच्यावर आणि मुंबईवर करताना दिसत आहे. सौभाग्यवती
अश्विनीताई पाटील ही IT इंजिनियर आहे, हा एक सुशिक्षित चेहरा आहे, तरुण आहे, तडफदार आहे, काहीतरी करण्याची, समाजकारणाच्या माध्यमातून राजकारण करण्याची तिचीसुद्धा मनापासून तयारी आहे. गेल्या महिन्याभरापासून ती या मतदारसंघातल्या शेवटच्या झोपडीतल्या माणसाचा सुद्धा आशीर्वाद घेऊन आली. एक बळ तिला लढण्याचं या माध्यमातून प्राप्त झालेलं आहे, एक ऊर्जा तिला प्राप्त झालेली आहे. उद्याच्या दिवशी मतदार राजांनी दिलेला कौल हा उद्या या वेळेपर्यंत निश्चित होईल. या फागणे जिल्हा परिषद गटातील मतदार राजांचं मी मनापासून आभार मानतो. आमच्या समिती, या पंचायत समिती गणामध्ये या फागणे गावाचे ज्येष्ठ समाजसेवक ज्यांनी शनैश्वर मित्रमंडळाच्या माध्यमातून शनी मंदिराची उभारणी केली, जीर्णोद्धार केला आणि गावाला एक वेगळ्या प्रकारचा आयाम देण्याचा प्रयत्न केला. गावामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, ज्याला आपण मिनरल वॉटर, ते येणाऱ्या जाणाऱ्या सर्वांना आणि पूर्ण गावाला उपलब्ध करून दिलं. गावाचा त्यांच्यावरचा विश्वास लक्षात घेता त्यांच्या सौभाग्यवती, त्यांच्या धर्मपत्नी सौभाग्यवती शैलाताई भालचंद्र सूर्यवंशी यांना या पंचायत समिती गणातून उमेदवारी दिलेली आहे. अतिशय उत्साहाचं वातावरण आहे आणि म्हणून शैलाताई देखील निश्चितपणाने चांगल्या मताधिक्याने विजयी होतील अशा प्रकारचे वातावरण तर एकदम छान आहे. आणि आम्ही दोघं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती दोघं उमेदवार 100% निवडून येणार आहे. उद्या त्याचं तुम्हाला अपडेट मिळेलच.